हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज मी तुम्हाला बांगड्याचा रस्सा दाखवणार आहे। कोणाकोणाला आवडतो बांगड्याचा रस्सा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून कळवा। तर त्यासाठी मी घेतलेला आहे एक अख्खी मूठ भरून धणे घेतलेत आणि 10 ते 12 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या भिजवून घेतल्यात मी। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धी वाटी नारळ, ओला खोबरं आणि एक टोमॅटो, एक कांदा, कोथिंबीर आणि चिंच। याचं आपण छान वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये, बघू शकता इथे। त्यानंतर मी लसूण घेतली आहे 4 ते 5 पाकळ्या, त्याला ठेचून घेऊया। त्यानंतर तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता ॲड करूया। हे छान तडतडल्यावरती आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय अर्धा चमचा हळद। हळद टाकल्यावरती आपण त्याला छान परतून घेऊया। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते आपण वाटण ॲड करतोय, बघू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे। त्यानंतर मी गॅसची फ्लेम हाय करते, त्यामध्ये टाकते चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर आपल्याला जेवढा आवडतंय तेवढा आपण कमी जास्त म्हणजे पातळ किंवा घट्ट करू शकतो रस्सा। या वाटणाला छान उकळी येऊ देऊया। एक 6 ते 7 मिनिटं छान हाय फ्लेमवरती उकळल्यावरती आपण याच्यामध्ये ॲड करतोय माशाचे तुकडे, बघू शकता तुम्ही इथे। त्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटं याला उकळी येऊ देणार आहोत। तयार आहे आपला बांगड्याचा रस्सा। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून कळवा। थँक्यू।